नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि काहीतरी हलकं फुलकं खावंसं वाटतं। अशा वेळी अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण ही कढी खिचडी बनवू शकतो। तर ही कढी खिचडी कशी बनवायची, त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। यासाठी मी इथे 3 वाट्या बासमती तुकडा तांदूळ घेतलेले आहेत। नंतर एक बारीक चिरलेला कांदा, आलं लसणाची पेस्ट, 2 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे, मिरे, तेजपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, एक बटाटा बारीक चिरून, नंतर मुगाची डाळ पाव वाटी, मसुराची डाळ पाव वाटी, एक टोमॅटो, मटार अर्धा वाटी। नंतर मसाल्यांमध्ये आपण इथे हळद घेतलाय, पुलाव मसाला घेतलाय, धणे पावडर आणि आपलं रेग्युलर तिखट। आता आपण कढीसाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथे एक मोठी वाटी दही घेतलेला आहे, 2 ते 3 चमचे आपण इथे बेसन घेतलेला आहे, इथे पाव चमचा धणे, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा आणि 2 मिरे एवढंच साहित्य घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, आलं मिरचीची पेस्ट, नंतर इथे लाल मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता आपण आधी डाळ आणि तांदूळ धुवून घेऊया। तर मग तांदळामध्ये दोन्ही डाळी घालून घेतल्यात आणि 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ तांदूळ आपण चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने। आता मी हे डाळ तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण खिचडीला फोडणी देऊया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक अर्धा तास हे डाळ तांदूळ भिजत घातलेत तर खिचडी छान मऊ आणि लुसलुशीत होते। तर आता इथे पॅनमध्ये तेल गरम केलंय आणि त्यामध्ये जो गरम मसाला आपण घेतलेला तो गरम मसाला, तेजपत्त्याचं पानं हे घालून घेतले आणि आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया। कांदा चांगला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। आणि हा कांदा आता परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट जी बनवून ठेवलेली आहे ती आलं लसणाची पेस्ट आपण इथे घालूया आणि आलं लसणाची पेस्ट चांगली परतली का मग त्यामध्ये आपण टोमॅटो आणि आपले मसाले घालायचे। कांदा चांगला गुलाबी रंगाला येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर आता आपला कांदा परतून झालाय। आता आपण यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। तर एक मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे, चांगला बारीक चिरलेला आहे। टोमॅटो जरासा परतला का मग आपण यामध्ये मसाले घालायचे। आता टोमॅटो छान परतून झालाय। आता आपण यामध्ये एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा धणे पावडर, एक छोटा चमचा पुलाव मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा आपण इथे घातलेला आहे आपलं जे रेग्युलर तिखट आपण घरामध्ये वापरतो ते तिखट घातलेलं आहे। आता हा मसाला छान परतून घेऊया आणि यामध्ये मटार घालायचे। जर तुमच्याकडे भाज्या नसतील तर फक्त डाळी घातल्यात तरी सुद्धा चालेल। माझ्याकडे वटाणा वगैरे होता म्हणून मी इथे वटाणा घातलेला आहे। एक बटाटा घालायचा आहे आपल्याला आणि सगळा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला परतून झालाय। आता आपण जे डाळ तांदूळ धुवून ठेवलेले हे डाळ तांदूळ इथे घालून घ्यायचे आणि हे सुद्धा 1-2 मिनिटं डाळ तांदूळ आणि हे सगळं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि मग नंतर आपण यामध्ये पाणी घालायचंय। तर आधी हे साहित्य आपण चांगलं परतून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आणि जर तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी जर माझ्याकडनं हव्या असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्या बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। आता हे डाळ तांदूळ चांगले परतून झालेत। आता आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या दुपटीने आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे।
हे डाळ तांदूळ चांगले मिक्स करून घेऊ आणि मग ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय। आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे। अगदी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। पुन्हा एकदा परतवून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची। थोडी कोथिंबीर घालूया आणि चांगलं परतून घेऊया आणि उकळी आल्यानंतर आपल्याला ह्यावर झाकण ठेवून द्यायचंय। आता आपण या भाताला चांगली उकळी येण्याची वाट पाहूया आणि मग त्यावर झाकण ठेवून आपण हा भात चांगला शिजवून घ्यायचा आहे। तर भाताला छान उकळी आली आहे। आता आपण यावर झाकण ठेवूया आणि भाताला छान वाफ देऊन घेऊया। तोपर्यंत आपण बनवायची आहे कढी। तर कढीसाठी मी इथे एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये मी 2 चमचे बेसनचं पीठ घालून घेणार आहे। आणि आता आपण एका रवी घ्यायची आणि रवीने हे चांगलं घुसळवून घ्यायचंय किंवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल। तशा पद्धतीने मी घुसळवून घेते म्हणजे जे बेसन आहे हे दह्यामध्ये चांगलं मिक्स होईल। तर आता दही आणि बेसन चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपण हे बाजूला करूया। रवी आणि थोडंसं जे रवीला आपल्या बेसन लागलेलं आहे, दही लागले, त्याच्यावर थोडंसं पाणी घालून थोडंसं पाणी वाढवायचंय आपल्याला दह्यामध्ये आणि आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। तर इथं फक्त छोटे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, 2 लवंगा, 2 मिरे, दालचिनीचे 2-3 तुकडे, नंतर पाव चमचा धणे, लाल मिरच्या, कढीपत्त्याची 7-8 पानं असं सगळं घालून आपल्याला ही फोडणी करून घ्यायची आहे। नंतर आपण इथे आलं आणि मिरचीची पेस्ट घातलेली आहे। 3 मिरच्या आणि 1 इंच आलं मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि ह्याची पेस्ट आपण इथे घातलेली आहे। थोडंसं हिंग घालायचं, पाव चमचा, आणि ही फोडणी चांगली परतून घ्यायची आणि लगेचच आपण जे दही आणि बेसन मिक्स करून ठेवलेलं ते इथे घालून घ्यायचं। आता आपल्याला जसं पातळ हवंय त्याप्रमाणे आपण इथे पाणी वाढवून घ्यायचं। तर कढी म्हटल्यावर ही पातळच चांगली लागते, म्हणजे आपण ती कधी पितो सुद्धा ना किंवा भातासोबत खातो। तर अशा पद्धतीने आपण इथे पाणी वाढवून घेतलेलं आहे। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल त्याप्रमाणे इथे पाणी वाढवून घ्यायचंय। तर इथे जवळजवळ मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ही कढी पातळ करून घेतलेली आहे। आपण इथे बेसनाचा वापर केल्यामुळे कढी थोड्या वेळाने जेव्हा ही उकळायला लागेल तेव्हा थोडी थोडी घट्ट व्हायला सुरुवात होईल। तर कढी चांगली मिळून येण्यासाठी आपण इथे बेसनाचा वापर करतो। आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे छान ढवळून घेऊया आणि मस्त उकळी यायची वाट पाहूया। तर उकळी येईपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय। आता मी इथे एक छोटे 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे। आंबट गोड तिखट अशा चवीची ही कढी खूप सुंदर लागते। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त उकळी येऊ देऊया। तर ही कढी तुम्हाला नक्कीच आवडेल। थोडीशी वेगळ्या पद्धतीने आहे, पण तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा। जर तुम्हाला इथे हळद पाहिजे असेल तर थोडीशी अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद तुम्ही इथे घालू शकता, पण फोडणीमध्ये घालायची। आता मी इथे हळद घातलेली नाहीये, पांढरी कढी केलेली आहे। जर तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही हळद सुद्धा घालू शकता। आता मस्त आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे। मस्त उकळी आली का आपल्याला गॅस बंद करून मस्त आपल्याला आता हे सर्व करायचंय। कढी बनायला खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये आपली कढी तयार होते। तर आता आपली कढी सुद्धा तयार झाली आहे आणि आपली खिचडी सुद्धा तयार झालेली आहे। तर आता आपण प्लेटमध्ये आपल्याला वाढून घ्यायला काही एक हरकत नाही। ही बघा आपली खिचडी सुद्धा झालेली आहे। मस्त अगदी मऊ आणि मस्त मोकळी मोकळी अशी ही खिचडी तयार झालेली आहे। तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया।
थोडंसं तूप घालून घेतलेलं आहे. साजूक तुपाने खिचडी खूप सुंदर लागते, त्यामुळे मी इथे तूप घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही तुपावर फोडणी दिलीत खिचडीला तरी सुद्धा चालेल. आता आपण इथे प्लेटमध्ये मस्त गरम गरम वाफाळलेली खिचडी आणि गरम गरम कढी वाढवून घेऊया. तर आपली ही कढी खिचडीची प्लेट तयार झाली आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कढी खिचडी नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.